काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या निमित्तानं होणाऱ्या विविध आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी येत्या गुरुवारपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे। येत्या 23 जुलैपासून पुढचे 15 दिवस म्हणजे 6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत ही जमावबंदी लागू असेल। पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाअंतर्गत हा आदेश जारी केला। मुंबईमध्ये शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी जीवित आणि मालमत्तेचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी हा प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता मंत्रालयामध्ये बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये राज्यातील पीक पाण्याचा आढावा घेतला जाईल। इन्कम टॅक्स डेटा अद्यापही केंद्राकडून प्राप्त न झाल्यानं शेतकरी कर्जमाफीवर निर्णय होत नसल्याचं दिसून येत आहे। शेतकरी कर्जमाफी संदर्भात 30 जुलैपर्यंत निर्णय होईल असं कृषी मंत्र्यांकडून सांगण्यात आलंय। त्यामुळे शेतकरी कर्जमाफी संदर्भात बैठकीत चर्चा होऊ शकते। सोबतच दिल्ली पाठोपाठ आता महाराष्ट्रातही विद्यार्थ्यांचं आंदोलन जोर धरू लागलंय। या अनुषंगानं राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नीटच्या फेरपरीक्षेत घोळ झाल्यानंतर आता नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA सर्व तक्रारींवर लक्ष ठेवून आहे। यावर्षी नीटचा पेपर लीक झाल्याच्या मुद्द्यावरून झालेल्या प्रचंड गदारोळानंतर ही परीक्षा आधी रद्द करण्यात आली होती आणि त्यानंतर ती पुन्हा घेण्यात आली। पण परीक्षा पुन्हा घेतल्यानंतरही आता त्या परीक्षेच्या निकालावर गंभीर आरोप केले जात आहेत। अनेक विद्यार्थ्यांना OMR शीटवरील गुण आणि नीटच्या मार्कशीटवरचे गुण यामध्ये तफावत आढळली आहे। पडताळणीसाठी सादर केलेल्या अनेक OMR शीट्स बनावट किंवा AI द्वारे तयार केलेल्या असल्याचं आढळून आलंय। त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना सल्ला देण्यात आलाय की त्यांनी पडताळणीसाठी केवळ मूळ OMR शीट्सच सादर कराव्यात। जर कोणतीही बनावट किंवा AI द्वारे तयार केलेली OMR शीट सादर केली गेली तर संबंधित व्यक्तीवरती कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते। नीट फेरपरीक्षेतही घोटाळा झाल्याचं समोर आलंय। बीड आणि पुण्यानंतर आता कराडमध्येही एका विद्यार्थिनीच्या गुणांमध्ये तफावत पाहायला मिळतेय। धनश्री विनोद पाटील या विद्यार्थिनीचे 145 गुण गायब झाल्याचं उघडकीस आलंय। धनश्रीनं OMR शीटची पडताळणी केली आणि त्यानुसार तिला 536 गुण अपेक्षित होते। मात्र नीटनं जाहीर केलेल्या निकालात तिला केवळ 391 गुण देण्यात आले। ही मोठी तफावत पाहून तिच्या घरच्यांमध्ये संभ्रम आणि रागही आहे। मला 536 मार्क्स यायला पाहिजे होते अकॉर्डिंग टू माझी OMR आणि जी आन्सर की NTA ने दिली होती, पण रिझल्टमध्ये फक्त 391 मार्क्स आले। जवळपास 2.5 लाखाचा रँकचा फरक पडतो। जर 536 मार्क्स आले असते तर माझा रँक 45 ते 50 हजारच्या मध्ये असला असता, पण आता जवळपास 3 लाखापर्यंत गेला। यामुळे माझा आत्मविश्वास पूर्ण खालावलाय। काय करायचं पुढं काही कळत नाहीये आणि फक्त बदलून यावा रिझल्ट हीच इच्छा आहे। बऱ्याच मुलांच्या मार्कमध्ये आणि आन्सर शीटमध्ये तफावत आहे, परंतु हे जर आलं नसतं तर काय झालं असतं। नीटचा OMR शीट आपल्याकडे आहे, आन्सर शीट आपल्याकडे आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आपली पोझिशन तरी कळते। तसं बघितलं तर 8वी 9वी 10वीपासूनच विद्यार्थी अभ्यास करतायत, फाउंडेशन कोर्स करतायत। ते 2-3 वर्ष, काही विद्यार्थी तर 2 वर्ष रिपीट करून 3 वर्ष रिपीट करून भविष्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यांच्यासोबत जर असं घडत असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे। पुढे भविष्यामध्ये हे होऊ नये म्हणून काहीतरी उपाययोजना करणे आवश्यक आहे। नवी मुंबईतील गर्भवती सोनम डोंगरे मृत्यू प्रकरणात डॉक्टरांना क्लीन चिट मिळाली आहे। सोनम डोंगरे यांचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे किंवा चुकीच्या औषधामुळे झाला नसून ॲलर्जी आणि उलटीमुळे झाला असं 5 सदस्यीय समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं। काल हा अहवाल सर्वसाधारण सभेत मांडत महापौर सुजाता पाटील यांनी डॉक्टरांना जबाबदार नसल्याचं सांगितलं। मात्र हा अहवाल एकतर्फी असल्याचा आरोप सोनमचे पती करण डोंगरे आणि मनसे नेते गजानन काळे यांनी केलेला आहे। तर आता ज्यावेळेस पेशंट आपला घरी असतो आणि आपण दवाखान्यात त्यावेळेस घेऊन जातो, त्यावेळेस मिनिमम 10 ते 15 मिनिटं लागतात घेऊन जायला। पण माझी वाईफ ही हॉस्पिटलमध्येच होती, तर असं काय होतं, काही सिरियस नव्हतं। त्यांनी त्याच्यावर काहीतरी उपचार करायला पाहिजे होते, काहीतरी हे करायला पाहिजे होत्या, तर मग काहीच नव्हतं। त्यांनी उपचारच केले नाही, त्यांच्याकडे ICU पण नव्हतं आणि काहीच नव्हतं। त्यांनी आम्हाला ऐरोलीवरनं का तिकडं मला शिफ्ट केलं तिकडं माझ्या वाईफला, की ICU नव्हतं म्हणून तिथे ICUसाठीच त्यांनी तिकडे हे केलं। जर तिथं त्या जागी ICU असती किंवा काही तिला योग्य ट्रीटमेंट भेटली असेल तर ती वाचली असती। करण डोंगरे म्हटले की अर्ध्या तासाच्या अंतरात 5 ते 6 औषधं दिली, ज्यात 2 ते 3 इंजेक्शन्स आहेत, बाकी औषधं आहेत।
बरं, याच्यामध्ये रिचा मिश्रा ज्या आता जिवंत आहेत, रिचा मिश्रा यांचे पती सोनम डोंगरे यांचे करण डोंगरे हे पती, चौकशी समितीने यांना बोलून यांचीसुद्धा चौकशी केली का? यांचंसुद्धा स्टेटमेंट चौकशी समितीच्या अहवालात रेकॉर्ड झालं आहे का? अशी कुठलीही गोष्ट न होता प्रशासनाला वाचवण्यासाठी सत्ताधारी यांचा मिलाप आज महासभेत दिसला. हे दुर्दैव आहे. एखादा पेशंट व्हेंटिलेटरवर ठेवतो ऑक्सिजनसाठी, त्यांना ते कोलॅप्स झाल्यानंतर त्यांना ऑक्सिजन देण्यात आलं. त्याच्यानंतर त्यांना ओमेट झालं आणि त्यांनी ते ओमेट ॲक्च्युली बाहेर फ्लश करायला पाहिजे होतं. ते त्यांनी म्हणजे भीतीपोटी बोला किंवा कशाने ते गिळून गेलं आणि ते त्यांच्या लंग्समध्ये गेले. त्याचा इफेक्ट असा झाला की त्यांचे लंग्स डिॲक्टिवेट झाले त्याच्यामुळे आणि इमर्जन्सी सिच्युएशन झाली आणि मग त्यांचा असा मृत्यू झालेला आहे. याच्यात कुठल्याही डॉक्टरचा किंवा इंजेक्शनचा काहीही दोष नाही आहे. कोल्हापुरातील श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये मोठा घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली. देवस्थान ट्रस्टमध्ये 60 कोटी 75 लाखांचा घोटाळा झालाय. तत्कालीन निरीक्षण अधिकारी रागिणी खडके, रावसाहेब कोणेकरी यांच्यासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. धर्मादाय निरीक्षक रागिणी झुंबरलाल खडके यांचं काही दिवसांपूर्वीच केलेलं निलंबन, देवस्थान ट्रस्टच्या धनादेश बेकायदेशीररित्या देणं आणि जमिनींच्या खरेदी गैरव्यवहारासह इतरही आरोप त्यांच्यावरती करण्यात आले. या प्रकरणी कोल्हापूरच्या भुदरगड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. जळगावमध्ये सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे मनी म्युले रॅकेट उघड झालंय. ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट, पार्ट टाइम जॉब ऑफर आणि डिजिटल अरेस्ट सारख्या विविध सायबर गुन्ह्यांमधून देशभरातील नागरिकांची फसवणूक करण्यात आली. त्यातून मिळालेली रक्कम भुसावळ इथल्या एका बँक खात्यात वळवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणात भुसावळमधील मयूर सुनील कोळी याच्या खात्यावरती तब्बल 1 कोटी 30 लाख रुपये जमा झाल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. मयूर कोळी विरुद्ध महाराष्ट्रासह तमिळनाडू, उत्तर प्रदेश, तेलंगणा, दिल्ली, गुजरात आणि कर्नाटकसह विविध राज्यातील 23 ऑनलाईन तक्रारी समोर आल्या आहेत. या तपासातून आणखी मोठं सायबर रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या गुन्हा दाखल केलेल्या ज्याच्यात म्हणजे जी अमाऊंट जी दिसते की वेगवेगळ्या अकाउंटमध्ये त्याने स्वीकारलेली ती जवळपास 1 कोटी रुपयापेक्षा जास्त अमाऊंट आहे. आणि कोणी कल्पना सुद्धा करू शकत नाही की आपल्या जवळचा राहणारा व्यक्ती इतका फ्रॉड आहे. साधारण व्यक्ती म्हणजे त्याचं नाव तुम्ही काहीतरी मयूर कोळी त्याचं नाव आहे आणि त्या व्यक्तीच्या नावाने ही अकाउंटचे याच्यामध्ये वेगवेगळे पैसे आलेले. हा व्यक्ती सध्या फरार आहे आणि त्याच्या अटकेसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नालेसफाईच्या कामावरून मोठा गदारोळ झाला. प्रशासकीय कालावधीत नगरअभियंता कार्यालयामार्फत झालेल्या नालेसफाईच्या कामात मक्तेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतानं 1 ते 1.5 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी केला. बाजारभावापेक्षा जास्त दरानं निविदा काढून महापालिकेची आर्थिक फसवणूक झाल्याचाही त्यांनी आरोप केला. यावर नगरअभियंता सारिका अकुलवार यांनी निविदा तत्कालीन आयुक्तांच्या मान्यतेनं काढण्यात आल्याचा खुलासा केला. दरम्यान महापौर विनायक कोंड्याल यांनी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. नालेसफाईमध्ये झालेला जो भ्रष्टाचार आहे तो पुराव्यानिशी कागदपत्रानिशी मी मान्य आयुक्त सादर केला होता. त्या विषयाला सभागृहात वाचा फोडली आणि मान्य आयुक्तांनी देखील सभागृहात कबूल केलं की त्या मक्तेदाराचं बिल अदा करताना काही रक्कम एक्सेस गेली आहे, ती चूक झाली आणि माननीय महापौरांनी यावर रोलिंग दिलं आहे की चौकशी करून दोषी जे कोणी संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या छळाला कंटाळून पत्नीनं 10 महिन्याच्या लेकीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सोलापूरच्या बार्शीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. 10 महिन्याच्या चिमुरडीचा गळा दाबून तिला पाण्याच्या बादलीत बुडवून आईनंच ठार मारलाय आणि यानंतर आईनं 6 वर्षांच्या मोठ्या मुलीलाही ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र लेकीनं आईला गयावया केल्यानं तिला आईनं सोडून दिलंय. धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी महिला मृत चिमुकलीला खांद्यावर घेऊन थेट बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये पोहोचली आणि माझ्या पतीच्या त्रासाला कंटाळून मी माझ्या मुलीची हत्या केली, मला अटक करा अशी कबुली पोलिसांसमोर दिली. या प्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी पूजा खुर्दामळे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
कल्याणच्या मलंग रोडवरील नीलकंठ सोसायटीमध्ये काल उघडकीस आलेल्या हत्याकांडाचा तपास आता वेगानं सुरू झालाय. प्रियकराची हत्या करून मृतदेह गोणीत भरल्याप्रकरणी आरोपी महिलेनं कोलकात्यात पलायन केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे तिचा शोध घेण्यासाठी मानपाडा पोलिसांची विशेष पथकं कोलकात्याकडे रवाना झाली. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाकडून पुरावे संकलित करण्यात आले असून आरोपीला लवकरच ताब्यात घेण्याची पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. पूर्व द्रुतगती मार्गावर खडीनं भरलेला डंपर उलटला. भांडूप पूर्वेला पूर्व द्रुतगती मार्गावरती हा अपघात झालाय. डंपर बाजूला करण्यात आला असून द्रुतगती मार्गावरचे खडी उपसण्याचं काम सुरू आहे. अपघातामुळे पूर्व द्रुतगती मार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. दक्षिण मार्गिकेवर मुलुंडपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत. याचा आढावा घेतलाय, पाहूया. पूर्व द्रुतगती मार्गावरती खडीने भरलेला डंपर रस्त्यावर पलटी झाल्याने प्रचंड अशी वाहतूक कोंडी सध्या झालेली आहे. भांडूप आणि कांजूरदार दरम्यान हा अपघात झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे संपूर्ण वाहतूक जी आहे ती आपण बघतोय खोळंबलेली आपल्याला दिसून येते. वाहतूक सध्या भांडूपवरून वळवण्यात आलेली आहे. एकीकडे ती सर्व्हिस रोडवरून पाठवण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे आपण बघतोय की जो नॉर्थ बाउंडचा रस्ता आहे तिथे देखील आपण बघतोय की वाहतूक वळवण्यात आलेली आहे आणि विरुद्ध बाजूने ही वाहतूक सध्या सोडली जाते. वाहतूक पोलीस इथे आहेत, मात्र प्रचंड अशी वाहतूक कोंडी इथे झालेली आहे. आपण सध्या घटनास्थळाची ही दृश्य बघतोय. त्याच ठिकाणी खडीने भरलेला डंपर हा सकाळच्या सुमारास पलटी झालेला होता. डंपर सध्या बाजूला काढलेला आहे, मात्र मोठ्या प्रमाणात खडी सध्या अजूनही पूर्व द्रुतगती मार्गावर आहे. त्यांना सध्या बाजूला काढलं जातं आहे. JCB मशीन लावून तिला बाजूला काढलं जातं आहे. मात्र त्यामुळे संपूर्ण पूर्व द्रुतगती मार्गाचा जो मधला पट्टा आहे भांडूप आणि कांजूरमार्ग दरम्यानचा तो बंद करण्याची पाळी ही पोलिसांवरती आलेली आहे आणि प्रचंड अशी वाहतूक कोंडी या संपूर्ण परिसरात झालेली आपल्याला दिसून येते. भांडूपपासून वाहतूक कोंडी ही थेट जो ठाण्याचा टोल नाका आहे त्याच्या पलीकडे गेल्याचं आपल्याला दिसून येते. भांडूपची सध्या दृश्य आपण बघतोय. सकाळची वेळ आहे, अशा वेळेला या रस्त्यावरती प्रचंड अशी वाहतूक कोंडी ही दररोज असते आणि त्यातच आता अपघात झाल्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये प्रचंड अशी वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येते. हा रस्ता हा जो टप्पा आहे तो पार करताना मुंबईकरांना काही तासांचा अवधी सध्या लागतोय. वाहतूक पोलीस इथे आलेले आहेत, मात्र जी खडी सध्या रस्त्यावरती पडलेली आहे ती काढायला काही काळ लागू शकतो आणि तोवरती मात्र ही वाहतूक कोंडी जैसे तेच राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट धर्मेंद्र पांडेसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई. अभिनेत्री काजल आणि अभिनेता श्रेयस तळपदे यांनी मुंबईतील FDA कार्यालयात IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांची भेट घेतली. त्यांना भेटल्यानंतर अभिनेत्री काजलनं ट्विट केलंय, तुकाराम मुंडे सरांना भेटणं हा आपल्यासाठी एक खूप प्रेरणादायी अनुभव होता. आपण खूप काळापासून त्यांच्या कामाची प्रशंसा करतोय. या भेटीदरम्यान आपण त्यांचा प्रामाणिकपणा आणि समर्पणाची प्रशंसा केली असं काजलनं म्हटलंय.